नमस्कार मंडळी. तर आज एक आणि नवीन व्हिडिओ घेऊन आलो, ती हेल्थसाठीच आहे. तर आपली हेल्थ एकदम फिट झाली पाहिजे हे असं आपल्याला वाटतं. पण आता तुम्ही बघा, आता मी काय सांगतोय ते आपली जी किडनी आहे आणि लिव्हर आहे ते आपल्याला निरोगी जर ठेवायचं असेल तर ते आपल्याला काय करावं लागेल हे आता आपण या व्हिडिओत बघू. किडनी आणि लिव्हर हे निरोगी एक शरीर आहे हे असं आपल्याला मदत त्याच्यासाठी जर करायची असेल तर ते रक्त आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. पण त्यासाठी आधी लिव्हर आणि किडनी हे निरोगी असणं आपल्या शरीराला महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्याला आहारात शक्यतो किती हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही तुमच्या आहारात जर ब्रोकोली, लसूण, बीट यासारख्या भाज्यांचा नक्कीच समावेश केला पाहिजे असं वाटतं. तर यामध्ये अशी पोषक तत्वे असतात जे किडनी आणि लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी मदत करतात. मग आपल्याला असं जाणवतं की जे किडनी आणि लिव्हरचं कार्य आहे ते कसं सुरळीत ठेवायचं, तर हे आता तुम्ही बघाच. तर या किडनी आणि लिव्हरसाठी आपल्याला कोणतं पोषक पालेभाज्या खायचं आहे ते आता आपण बघूया. यामध्ये पहिलं आहे ते ब्रोकोली आणि क्रुसीफेरस भाज्या. पण आता हे काय नक्की आहे ते तुम्ही आता बघा. आता आपण जे आपल्या आहारात ब्रोकोली, फुलकोबी, फ्लावर, बोकचाय आणि केळ यासारख्या क्रुसीफेरस भाज्यांचा समावेश करतो. या भाज्या विशेषतः महत्त्वाच्या आहेत कारण की त्यामध्ये ग्लुकोसिनोलेट्स असं याचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं, जे लिव्हरला शरीरातील अनेक पदार्थावर प्रक्रिया करण्यास आणि त्यांचे चयापचय करण्यासाठी आपल्याला मदत करतात. या भाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळं तंदुरुस्ती येते. त्यांच्या नियमित सेवनाने रक्तातील चरबी आपल्याला नियंत्रित ठेवण्यास मदत सुद्धा होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी हे देखील या भाज्या चांगल्या महत्त्वाच्या ठरतात. आपल्या आहारामध्ये दररोज आणि जास्त काळ टिकवण्यासाठी या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. तर दुसरं आहे ते म्हणजे लसूण. आता लसूण खायचं तर तुम्ही म्हणताय आम्ही दररोजच खातोय, पण लसणामुळे काय होतं हे आपल्याला माहीत. लसूण हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर एक मानलं जातं. त्या लसणामध्ये ॲलिसिन आणि इतर मेटाबोलाइट्स सारखी सेंद्रिय सल्फर संयुगे आपल्याला शरीराला मिळतात. हे घटक अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी यांच्या गुणधर्मांनी एक प्रबळ समृद्ध बनलेले असतात. ते ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास आणि पेशींचं नुकसान कमी करण्यासाठी मदत करतात. लिव्हर सतत विविध चयापचय उत्पादने, औषधं, अल्कोहोल आणि इतर पदार्थांच्या संपर्कात सुद्धा असतात. त्यामुळं वाढलेल्या ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे लिव्हरच्या पेशींचं काहीसं नुकसान होऊ शकतं. लसूण खाल्ल्यानं शरीराला निरोगी चयापचय हे वातावरण राखण्यास मदत करते. तर तिसरं आहे बीटरूट. तर बीटरूट म्हणजे काय हे आता बघा. आता आपण रोजच्या आहारात
थोड्या प्रमाणात बीटरूटचा समावेश नक्की केलाच पाहिजे. यामध्ये नैसर्गिक विटामिन्स आणि नायट्रेट्स चांगल्या प्रमाणात असतात. विटामिन्समुळे बीटरूटला चांगला लाल रंग येतो आणि ते शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहेत. असे अनेक अभ्यासामधून आपल्याला दिसून आलेलं आहे की बीटरूटमुळे चयापचय, आरोग्य आणि रक्तवाहिन्यांचे कार्य एक वेगळ्या प्रकारे सुधारते. किडनी आणि लिव्हर या दोन्ही अवयवांच्या कार्यासाठी स्थिर रक्तप्रवाहावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागत. यामध्ये रक्ताभिसरण कमी असणं आणि अनियमित रक्तदाब किंवा चयापचयाच्या समस्या जी असत्या ती किडनी आणि लिव्हरचा त्रास यामुळे होतो. पण बीटरूटमुळे तुमची चयापचय ही क्रिया चांगली सुधारते असं यामध्ये सांगण्यात येतं, आपल्याला अभ्यासाला भेटतंय. म्हणून तुम्ही आरोग्य तुमचं किडनीचं आणि लिव्हरचं कसं ठेवायचं हे बघा.